आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, स्वर्गवासी अजितदादा पवार व आपले अर्थमंत्री यांचं आज सकाळी 9:15 वाजता बारामती येथे निधन झालेले आहे। आणि आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे एक ख्यातनाम नेता होते। अजितदादा पवार यांनी बारामती नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यातून एक वर्चस्व तयार केलं होतं, एक वजन तयार केलं होतं। अजितदादा पवार हे एक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण होते व शिस्तीमध्ये सुद्धा एक जबरदस्त उदाहरण होते। अजितदादा पवार हे त्यांचे काम खूप शिस्तीमध्ये करायचे आणि वेळेचं नियोजन करण्यामध्ये, वेळ पाळण्यामध्ये ते खूप निष्ठावान होते। अजितदादा पवार यांनी जर आपल्याला एखादा वेळ दिला की मी तुम्हाला 6 वाजता भेटतो तर ते 100% 6 वाजताच भेटतील। आणि ते त्यांच्या कामाची सुरुवात नेहमी खूप सकाळी लवकर करायचे। सकाळी 4 वाजता उठून किंवा 3 वाजता उठून ते 6 वाजता त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहायचे। आणि अजितदादा पवार हे मला सुद्धा आवडलेले खूप सुंदर व्यक्तिमत्व। अजितदादा पवार यांनी खरोखरच त्यांच्या वागण्यामध्ये खरोखरच खोटं न बोलता प्रत्येक नेत्याचा एक आपण जर कार्यमीमांसा घेतली तर अजितदादा पवार यांनी त्यांच्या कार्यामध्ये कधीच कोणत्याच आधारावर भेदभाव केला नाही। मग धर्म आधारित भेदभाव असेल, जाती आधारित भेदभाव असेल, लिंग आधारित भेदभाव असेल, कोणत्याच प्रकारे त्यांनी खरोखरच भेदभाव केला नाही। आता अजितदादा पवार यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। खरोखरच संपूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये लोटलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। खरोखरच प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये ती एक सल लागून आलेली आहे। प्रत्येक महाराष्ट्रीय मनामध्ये एक खूप मोठं दुःख रुतलेलं आहे, कारण महाराष्ट्राचा एक उभरता नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे। कारण नेमकंच अजितदादा पवार यांनी आपल्या हातामध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व घेतलं होतं आणि त्यांच्या हातून खूप मोठं कार्य घडणार होतं। आणि मला सुद्धा दुःख आहे, मला सुद्धा वेदना आहे, कारण अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पद भेटण्याची खूप मोठी अपेक्षा होती आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही खूप महाराष्ट्राची इच्छा होती, परंतु ती इच्छा आता अपुरीच राहिली। आणि एक आज दुःखाचा दिवस आहे म्हणून ते बोलता येणार नाही, परंतु अजितदादा पवार यांनी सकाळी 6 वाजताच मागे शपथविधी घेतला होता आणि तो आपल्याकरता फार मोठा धक्का होता। आणि आज सुद्धा अजितदादा आपल्या सगळ्यामधून सकाळी 9:15 वाजता आपल्यामधून निघून गेले, ही आपल्या सर्वांकरता खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे। आणि माझी ईश्वराला प्रार्थना असेल की त्यांनी अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती देव आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही नागरिक आहेत आणि ज्यांना अजितदादा यांच्यावर प्रेम आहे त्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती देव ही माझी प्रार्थना। आणि आपण आता सर्वांनी 1 मिनिट उभं राहून आपण अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया। तर सर्वांनी उभे राहावे। एक साथ सावधान हो गए, सावधान। विश्राम।